हॅपी होली. हा कशी झाली होळी? म्हणजे भांग भरू सजना नाही ना, असं काही नाही ना झालं? म्हणजे ठीक आहात ना तुम्ही? काळजी वाटली बाकी काय? घरात हॉल मधनं स्वयंपाकघरात जाताना नागमोडी वळणं नाही ना घेताय? डोक्यात जाणारी द्रव्य प्यायचीच नाही ना खाली फुकट. म्हणजे खाली जाऊन फुकट नाही येत ती, पण अशी कशाला प्यायची ना उगाच आतड्यांना त्रास वगैरे जास्त झालं तर. काय झालं सांगते. आमच्या इथे 2 ग्रुप आहेत, एक सासवांचा एक सुनांचा. रियालिटी आहे. तर त्याने असं ठरवलं की आपण आता होळी करायला भेटूया. नाव आहे का ग्रुपची? सासवांच्या ग्रुपचं नाव अजूनही यौवनात मी. हे काय नाव आहे का? सुनांच्या ग्रुपला अजून भारी नाव, मी झुकेगी नाही. म्हणजे किती द्वंद्व युद्ध चालू आहे बघा ना, नावातच युद्ध आहे. मी दोन्ही ग्रुप मध्ये आहे बरं का. म्हणजे माझं असं जुळतं ना सगळ्यांशी, मी जुळवून घेते मी. म्हणजे त्यामुळे मी दोन्ही ग्रुपचा दुवा आहे. दुवा म्हणजे रणवीर सिंगच्या मुलीचं नाव. ती नाही, मी नव्हे, ती नव्हे, पण सांगते. अजूनही यौवनात मीची जी लीडर आहेत त्या ज्या, तर त्याने सांगितलं की साड्याच नेसायच्या, प्रश्नच नाही, साड्याच नेसायच्या. मग झालं, इथे आग लागली लगेच. म्हटलं जाऊ दे, एक दिवस सांगतात तर करूया ना, हरकत काय, मला सांभाळून घ्यायला लागतंय फार. तर काही जणी म्हणाल्या की जोशी काकू की तुम्ही सांगता का रंगसंगती? मी तुमचं ड्रॉइंग चांगलं होतं, कलर सगळे माहिती आहेत तुम्हाला. तर मग मी म्हटलं ठीक आहे, थोड्या वेळाने सांगते. म्हटलं आपण असे वॉर्म कलर स्कीम घालूया, कूल कलर स्कीम नको घालायला. पाठवलं ते मेसेज, उत्तर नाही कोणाचं. म्हणजे संध्याकाळपर्यंत कोणाचा मेसेज नाही, कोणाचा रिप्लाय नाही ग्रुपवर, दोन्ही ग्रुपवर. म्हणजे मला निग्लेक्ट केलं गेलेलं आहे, इथे मी आवाज उठवणार आहे, मला वाळीत टाकलं गेल्याचं फिलिंग आलेलं आहे, मला बाजूला केलेलं आहे, साईड ट्रॅक केलेलं आहे. शब्दसंपदा बघा ना, खूप आहे. मग त्या ज्वलनशील अवस्थेत मीच म्हटलं जरा ज्वालाग्रही साड्या नेसू. नाही कशा आजीशा म्हणाल्या की अगं नको ग राणी, दुःख करून घेऊ. म्हटलं ठीक आहे काकू. त्याला अगं ज्वालाची मी आपण पेटू ना. म्हटलं काय घरी पेटतच असतो, तसं नाही. म्हटलं काकू पिवळ्या किंवा ऑरेंज अशा कलरच्या साड्या नेसूया. म्हणजे पटलं सगळ्यांना. परफेक्ट. सगळ्या वधू वस्त्र नेसून आल्या होत्या आपापल्या. मग छान सगळा म्हणजे राग निवळला, म्हणजे तो होळीतच टाकायचा होता. मनातले सगळे राग, असे द्वेष, मत्सर वगैरे सगळं होळीतच दहन करायला पाहिजे ना. त्यामुळे असे सगळे असे शांत झाले आणि मस्त छान होळीची सजावट, हार वगैरे असं. आणि असं ठरवलं की सगळ्यांना एक एक पुरणपोळी द्यायची. मी असं ऑर्डर केली. असं नाही, आपण करू शकतो ना, आपण करू शकतो. पण सगळेच म्हणाले कशाला जोशी काकू तुम्ही एवढे कष्ट घेताय, काबाड कष्ट, त्यापेक्षा आपण ऑर्डर देऊ, म्हणून ऑर्डर दिली. म्हणजे एक पुढारी आणि कार्यकर्ता, एक चांगली म्हणून मी उभी होते पुरणपोळ्या द्यायला. देत होते एकेकांना एक एक पुरणपोळी नैवेद्य म्हणून, प्रसाद म्हणून. तर मग सगळं झाल्यावर हे दोन्ही ग्रुप बसले समोरासमोर. नजरा अशा होत्या, कुजबुज कुजबुज अशी होती की आता युद्धच होईल. म्हटलं आता जाऊ दे ना, पुरणपोळीवर कॉन्सन्ट्रेट करा. सुनांनी आपले थोड्या थोड्या गाया, सगळ्यांचंच फिगर मेंटेन करायचे म्हणून असे जरा थोड्या थोड्या खाल्ल्या. आणि सासवा बसल्या, नुसत्या बसल्या आणि खाल्लं असं नाही. नुसतं तसं असतं तर काही प्रॉब्लेम नव्हता, पण सूचनावर सूचना, टोमण्यावर टोमणे. म्हणजे नुसते पुरणपोळी खाल्ले तर नाही ग म्हणे, जरा थोडं दूध आणशील का? मग मी दूध आणलं. मग एक म्हणे नाही म्हणे जरा थंड करून देशील का? मग दुसरी म्हणे जरा गरम करून देशील का? एकीला तूप हवं होतं, एकीला पातळ तूप हवं होतं. एक म्हणाली नाही जरा बटाट्याची भाजी असती तर मजा आली असती. म्हणे तू बटाट्याची भाजी कशाला, वेळ लागतो, चटणी पटकन होते, चटणी देशील का? म्हणजे माझं जोशी काकू खानावळ वाटायला लागली मला. मी सुरू करू का? मग सगळे म्हणाले अहो जोशी काकू तुम्ही का नाही खात? म्हटलं आता माझं पण जरा डाएट चालू आहे ना, एक घास खाल्लाय मी. नाही म्हणे मी भरवते, एक आई म्हणून माझा घास घे, एक बाई मी किती जणांचे घास घेऊ? किती मोठा ग्रुप आहे तो, प्रत्येकाने भरवलं तर म्हणजे काय व्हायचं माझं? म्हटलं मला अणू रेणू पण नकोय त्याच्यातला. मग सगळी आवरावरी झाल्यानंतर काही मुलांचा कळप आहे ना, तो तिकडनं असं चालत होता. म्हटलं काय करताय रे?
तर म्हणे नाही काकू थंडाईची तयारी करतोय. म्हटलं थंडाई नक्की काय आहे हातामध्ये? त्याच्यावर पांघरूण घालू नका त्या गोष्टीवर, खरं सांगते मी. मग काय घरी गेल्यावर सगळ्यांचे चंबू केलेले फोटो वगैरे आले ग्रुपवर. आणि मग ते जो यौवनातला ग्रुप होता ना, तर ते म्हणाले की अगं बाई पोट जड झालं, ढेकरा येतात, कशाला खायच्या आदासासारख्या पोळ्या, राहू दे ग उरतील ग म्हणून अर्धी अर्धी करत सगळ्या संपवल्या या बायकांनी. काय उपाय सांगा ग. म्हणजे सगळी रात्र हळूहळू गुलाबी व्हायला लागली त्यांची. तशी गुलाबी नाही, म्हणजे सगळ्यांनी असं जेलुसरीचे फोटो पाठवले ना, जेलुसरीच्या गोळ्यांचे, इनोचे, असा गुलाबी कलर आहे, तशी गुलाबी रात्र झाली. दुसऱ्या दिवशी मारता हे सगळे कपडे घालून आम्ही रंगपंचमी, मुलांचं आधी होऊ दे असं म्हटल्यानंतर मग आता काय म्हटलं, ठीक आहे म्हटलं मुलांचं होऊ दे. सगळ्या मुलांना आम्ही सांगितलं होतं साधे रंग वापरा, पण सिल्वर कलर वापरला. शिस असतं ना, शिस पेन्सिलीवरची टोकं, तशी दिसत होती सगळ्यांची मुंडकी. आता आम्ही चाललोय, म्हणजे असं ग्रुपवर आला होता की प्लीज मीट ॲट द गेट ॲट 5 PM फॉर धुलीवंदन. नाही याच्यात काय मजा आहे ना, म्हणजे अरे चल ना भेटू, याच्यात जास्त मजा आहे. म्हणजे इंग्लिश भाषा जरा दुबळीच आहे, म्हणजे त्या भावनांचा अभाव आहे त्याच्यात. आता झालंय कसं, माझा हा जो ड्रेस आहे ना, हा कालच घेतलाय आणि त्याची किंमत खूप आहे आणि आता सगळे रंग लावणार. सो मला असं काहीतरी करावं लागणार आहे. म्हणजे सगळ्या बायकांनी मिळून माझं माकड केलं होतं, खरं सांगते. म्हणजे ओळखूच येत नव्हते मी. मी दाराची बेल वाजवली, जोशी काकाने उघडली तर म्हणे कोण पाहिजे बहिणी, म्हणजे मिसेस नाहीयेत घरात. म्हटलं मीच मिसेस, मीच वहिनी, म्हणजे मीच जोशी काकू. घरात आले आणि कानस घेतलं आणि स्वतःला अगदी घासून काढलं, म्हणजे अगदी शुचिरभूत होऊन आले मी तुमच्या पुढे. नाही काय सत्यनारायणाची पूजा आहे का, तीर्थप्रसाद म्हणून सगळ्यांनी थोडी थोडी, नाही काही गरजच नाही ना. म्हणजे भांग अतिशय हानिकारक आहे. सगळ्या बायकांनी तीर्थप्रसादासारखी थोडी थोडी घेतली आणि फणकल्या ना सगळ्या, जक्काच डान्स केला सगळ्यांनी अगदी. म्हणजे या दोन्ही ग्रुपचं पण जरा काहीतरी झालं असतं. ते म्हणे की ग्रुप मधली एक सासू आणि या ग्रुप मधली एक सून, अशी आपण म्हणे चिठ्ठ्या पडून निवडूया आणि त्यांना हळूच भांग देऊया. गंमत काय आली माहिती का, की ज्या चिट आल्या ना त्यातली नावं होती ना, त्या एकाच घरातल्या आणि सासू आणि सून निघाल्या. मग काय दिली दोघींना, अशा काय बोलल्यात ना, भडास भडास काढले त्यांनी. म्हणजे पुढच्या 7 जन्माचं पण जे काय होतं ते त्यांनी बोलून टाकलं एका तासात. A few moments later. माझी पण आता चयापचय क्रिया चांगली व्हायला लागली आता. छान, म्हणजे जरा बरं फ्रेश वाटतंय. काय झालं, ते जोशी काका बरं होतात का? त्यांनी पण तीर्थ घेतलं वाटतं. एक भांडा. हो, हॅपी होली.